मित्रांनो, निर्मला सीतारामन यांच्या टॅक्सच्या चर्चा आता काय थांबायला तयार नाही आहेत. त्यामध्ये ते पॉपकॉर्नचा असेल किंवा कारचा असेल. आता जर तुम्ही साधा मसाला मारून जर पॉपकॉर्न घेतलात तर 5% टॅक्स तुम्हाला द्यावा लागणार आहे आणि तेच पॉपकॉर्न जर पॅक करून घेतलात तर 12% टॅक्स द्यावा लागणार आहे. आणि त्यामध्ये जर तुम्ही कॅरमलाइज्ड पॉपकॉर्न घेतलात म्हणजे जरा श्रीमंतवालं तर तुम्हाला 18% टॅक्स द्यावा लागेल. कारच्या बाबतीत असंच आहे. एकंदरीत जे मीम्स शेअर केले जात आहेत आणि जे गोष्टींचे जोक बनवले जात आहेत, कार्टून बनवले जात आहेत, हे कार्टून मध्यमवर्गीय लोकांचं होतंय. मध्यमवर्गीय लोकांच्या खिशाला कात्री लागते आहे हे लोकांना अजूनसुद्धा समजत नाही आहे. श्रीमंतांना याच्याशी काही देणं घेणं नाही आहे. आता जे कॉर्पोरेटमध्ये आहेत किंवा बिझनेस करतात ह्या लोकांना या गोष्टीचा काही फरक पडत नाही आहे, कारण ते ऑलरेडी वेगवेगळ्या पद्धतीने टॅक्स वाचवतात. पण जे पगारी लोक आहेत, जे पगारी घेतात, ते ऑलरेडी GST भरतात, म्हणजे टॅक्स भरतातच. आणि ते टॅक्स भरल्यानंतर ना वेगवेगळ्या पद्धतीने हे पॉपकॉर्न असतील, वेगवेगळ्या साबणावर, पेनवर, वहीवर असं टॅक्स भरतच चाललेले आहेत. लोकांना हे कळत नाही आहे की तुमच्या आनंदाला कात्री लागत आहे. आता लोक म्हणतील चालतंय की हिंदुत्वासाठी एवढं मी करू शकत नाही का, टॅक्सच द्यायला लागलो की दुसरं काय. पण त्या टॅक्सच्या बदल्यात तुला सुविधा किती मिळायला लागलेल्या आहेत हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. तुझे रस्ते किती चांगले आहेत, तुला पाणी पुरवठा वेळेवर मिळतोय का. आता सोलापूरसारख्या ठिकाणी आता सध्याच्या घडीला पाऊस पडलाय, उजनीचं धरण भरलेलं असताना सुद्धा 6 दिवसात एकदा पाणी येतंय. मग तुम्ही टॅक्स भरून काय फायदा. आता मी स्वतः दरवर्षी इन्कम टॅक्स क्लिअर करतोय, पण मला तशा सुविधा मिळताना मला काही दिसत नाहीये. हे दुःखाची गोष्ट आहे का नाही. आणि आपल्या बाई तर काय वेगवेगळ्या पद्धतीच्या नवीन नवीन टॅक्स घालतायत. मी तुम्हाला खूप वेळा एक उदाहरण देतोय माझ्या गाडीचं. माझ्या गाडीची एक शोरूम प्राईस जी होती 1,45,000 होती. आणि मी गाडी जेव्हा विकत घेतली त्यावेळेला मला ऑन रोड गाडी पूर्ण RTO, इन्शुरन्स वगैरे प्रत्येक गोष्टीचं जर गणित लावलं तर मला ती गाडी 2,45,000ला भेटली. जवळजवळ 1,00,000 रुपयाचा मी टॅक्स भरला आहे. 28% मी गाडी खरेदी करताना मी टॅक्स भरलेला आहे. त्याच्यानंतर सेस लागला, त्याच्यानंतर वेगवेगळ्या गोष्टी लागल्या, त्यानंतर RTO रोडवर उतरवण्यासाठीचे टॅक्स वेगळे, त्याच्यानंतर RTOची फी भरायची टॅक्स वेगळे भरलेत, त्याच्यानंतर कागदोपत्री डॉक्युमेंट पुढं सरकवण्याचे टॅक्स वेगळे. असे सगळे मिळून तुम्ही सुद्धा तुमच्या गाडीचे कागदपत्र घेऊन बसा जर खरेदी केलेला असाल तर, आणि बघा किती टॅक्स लागलाय. आणि मध्यमवर्गीय लोकांनी आता शहाणं होणं गरजेचं आहे की तुम्हाला तुमच्याच पैशातून कसं लुटलं जात आहे. ते फक्त तुमच्याकडून टॅक्स वसुली करत नाही आहेत, तुमचा आनंद हिरावून घेत आहेत ते, ज्या आनंदाचे तुम्ही खरे हकदार आहात. घरसुद्धा घ्यायचा विचार करू नका आता.